आणि हा अतिशय महत्त्वाचा आणि बेसिक कन्सेप्ट आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट. यालाच मराठीमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या असं म्हणतात. विभाज्यतेच्या कसोट्या. तर या विभाज्यतेच्या कसोट्या आणि याचा वापर कोण्या पद्धतीने करायचा हे आपल्याला समजून घ्यायचंय. तर आधी कसोटीची गरज काय आहे त्याचे एक उदाहरण सांगतो. समजा तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला की 24 ला 4 ने भाग जातो का? ठीक आहे. आता भाग जातो का याचा अर्थ काय आहे तर निशेष मीन्स इज 24 इज डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 24 डिव्हिजिबल आहे का 4 ने. आणि आपण डिव्हिजिबल केव्हा म्हणतो जेव्हा आपण 24 ला भाग दिल्यानंतर पहा सुरुवातीला शून्याचा भाग बसला हे 0 आलं त्यानंतर 2 त्यानंतर 24 4 सक्क 24 आणि या ठिकाणी हे 0 0 म्हणजे बाकी किती आली 0 रिमाइंडर इज 0. आणि जर रिमाइंडर किंवा बाकी 0 असेल तरच आपल्याला असं म्हणता येतं की 24 ला 4 ने निशेष भाग जातो. हा एक शब्द काय आहे बघा निशेष. तर याचा अर्थ असा होतो की नि म्हणजे नाही आणि शेष म्हणजे बाकी. बाकी नाही काहीच बाकी नाही म्हणजे 0. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं की 24 ला 4 ने निशेष भाग जातो. यस 24 इज डिव्हिजिबल बाय 4. काय म्हणता येईल आपल्याला 24 इज डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे 24 ला 4 ने निशेष भाग जातो हे आपल्या लक्षात आलं. मग प्रत्येक वेळेस आपण असा भाग घालत बसणार का किंवा आता संख्या जर मोठी असेल समजा आणि त्याला भाग जातो का नाही हे कसं ओळखायचं मग. आणि प्रत्येक संख्येला जर आपण असा भाग घातला तर आपला बराच वेळ जाऊ शकतो. म्हणजे समजा दुसरी एखादी संख्या आपण घेऊयात आता ही संख्या आहे 34,761. आता 34,761 ला 3 ने निशेष भाग जातो. जातो का? इज 34,761 इज डिव्हिजिबल बाय 3 येस ऑर नॉट. मग आता आपल्याला काय करावं लागेल की या सर्व संख्याला भाग द्यावा लागेल आणि मग त्याची बाकी किती येते म्हणजे रिमाइंडर. व्हॉट्स द रिमाइंडर? इफ द रिमाइंडर इज 0 देन वी से 34,761 इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे बाकी जर 0 आली तरच आपल्याला म्हणता येते की भाग जातो आणि बाकी जर 0 नसेल तर भाग जात नाही. मग यासाठी काही नियम आहेत का काही रूल्स आहेत का? येस. तर यासाठी काही रूल्स आहेत ते रूल्स आपल्याला आज पाहायचे आहेत. त्यामध्ये जे रूल्स आहेत त्यालाच आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो. त्यामध्ये आपण पहिली टेस्ट पाहूयात 2 ची विभाज्यतेची कसोटी. 2 ची विभाज्यतेची कसोटी. विभाज्यतेची कसोटी. आता 2 ची विभाज्यतेची कसोटी काय आहे? कोणत्या संख्येला 2 ने भाग जातो? यालाच म्हणजे इंग्रजीमध्ये असं लिहितात डिव्हिजिबिलिटी
टेस्ट फॉर 2, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2 म्हणजेच 2 ची विभाज्यतेची कसोटी. तर ही कसोटी नेमकं काय आहे, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी, सर्वांनी लिहून घ्यायचं आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 हा अंक असतो, त्या संख्येस 2 ने निःशेष भाग जातो. काय म्हणता येईल आपल्याला, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 हा अंक असतो, म्हणजे यापैकी कोणताही, त्या संख्येस 2 ने निःशेष भाग जातो. हे जर आपण इंग्रजीमध्ये सांगितलं तर आपल्याला इंग्रजीमध्ये असं सांगता येईल, इफ ॲट द युनिट प्लेस is 2, 4, 6, 8 or 0, then that number is divisible by 2. If at the unit place is, म्हणजे जर युनिट प्लेसला आहे, काय आहे, 2, 4, 6, 8 or 0, then that number is divisible by 2. तर त्या संख्येला 2 ने निःशेष भाग जातो. ठीक आहे. आता हे 2 ने निःशेष भाग जातो याचा अर्थ काय की बाकी काही राहत नाही. आणि मग जर तुम्हाला उदाहरणं लिहायची असतील यांची उदाहरणं, समजा उदाहरणात 9520, तर याचा एकक किती आहे, 0, म्हणजेच 9520 या संख्येला 2 ने निःशेष भाग जातो. समजा 7426, युनिट प्लेस आहे 6, म्हणून या संख्येला पण 2 ने निःशेष भाग जातो, मीन्स 7426 इज डिव्हिजिबल बाय 2 असं आपल्याला म्हणता येतं. जर समजा एकक स्थानी 1 असेल, 5 असेल, तर त्या संख्येला 2 ने निःशेष भाग जात नाही. कसोटी कळाली सर्वांना, लिहून घेतली, ओके, व्हेरी गुड. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि नंतर तुम्ही वहीमध्ये लिहू शकतात. या सर्व कसोट्यांचा पण आपल्याला एक चार्ट तयार करायचा आहे, लक्षात घ्या. सर्व कसोट्या एकाच चार्टवर, म्हणजे असा एक मोठा चार्ट तयार करायचा आहे आणि त्या चार्टवर 2 ची कसोटी, 5 ची कसोटी, सर्वच कसोट्या आपण लिहिणार आहोत. यानंतर आपल्याला पुढची कसोटी पाहिजे आहे, नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी टेस्ट. तर पुढे आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 5, म्हणजेच 5 ची विभाज्यतेची कसोटी. तर 5 ची विभाज्यतेची कसोटी काय आहे, तर पहा, आता जर 5 ची विभाज्यतेची कसोटी शोधायची असेल तर तुम्हाला हे लक्षात येतं, म्हणजे हे पाठच करावं लागते असं काही नाही. तुम्ही विचार पण करू शकतात की 5 ला कोणत्या संख्यांना 5 ने भाग जातो.
तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल, म्हणजे 5चा पाडा जरी लिहिला तुम्ही तर लक्षात येईल. पहा, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 सक 30, 5 7 35, 5 40, 5 9 45. यावरून तुम्हाला काय लक्षात येतं, जर युनिट प्लेसला 5 0 5 0 5 0 5 0 5 0, म्हणजे यावरून तुम्हाला पण हे नियम तयार करता येतात. आणि मग यावरून तुम्ही असं म्हणू शकतात की ज्या संख्येच्या एकक स्थानी संख्येचा एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल तर त्या संख्यांना 5 ने निशेष भाग जातो. पहा, तुमच्या लक्षात यायला हवी ही कसोटी. अशा संख्या ज्यांचा एकक किती असेल 0 किंवा 5, हेच जर तुम्हाला इंग्रजीमधून समजून घ्यायचं असेल तर काय म्हणता येईल, इफ given number at the unit place is 0 and 5, then that number is divisible by 5. असं तुम्ही इंग्रजीमध्ये पण या ठिकाणी ही कसोटी लिहू शकतात. काय लिहायचंय, इफ at the unit place is 0 or 5, then that number also divisible by 5, or that number is divisible by 5. आणि फॉर एक्झाम्पल याची जर आता उदाहरण पाहिले आपण तर 4265 युनिट प्लेसला 5 आहे, 1,18,430 युनिट प्लेसला 0 आहे. तर 5 आणि 0 या पद्धतीने आपल्याला हे लक्षात येईल. तर या संख्यांना 5 ने निशेष भाग जातो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक, जे पुढचा जो घटक आहे, पुढची जी टेस्ट आहे. तर आता सर्व टेस्ट मी या ठिकाणी लिहून देणार नाही, काही तोंडी सांगणार आहे, तुम्ही स्वतः लिहून घ्या, लक्षपूर्वक काळजीपूर्वक लिहा. यानंतर पाहूया आपण टेस्ट डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 10. हे सर्व पाठ करायचे, लक्षात घ्या. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 10 म्हणजे 10ची विभाज्यतेची कसोटी. मग तुम्ही जर 10चा पाडा जर लिहिला तर तुमच्या लक्षात येतं की 10 ने कोणत्या संख्यांना भाग जातो. तर 10 ने अशाच संख्यांना भाग जातो ज्या संख्येचा एकक स्थानचा अंक हा 0 असतो. म्हणजे संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर त्या सर्व संख्यांना 10 ने निशेष भाग जातो. या पद्धतीने तुम्ही ही कसोटी लिहून घ्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो त्या संख्यांना 10 ने निशेष भाग जातो.
हेच जर तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहायचं असेल तर इफ ॲट द युनिट प्लेस इज 0 देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 10. फॉर एक्झाम्पल जर आपण उदाहरणं लिहिली समजा 35,820 तर युनिट प्लेसला 0 आहे. 42,940 युनिट प्लेसला 0 आहे. जर असं असेल तरच आपण असं म्हणू शकतो की या संख्या 10 ने विभाज्य आहेत किंवा 10 ने निःशेष भाग जातो. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना? त्यानंतर आपण पुढची कसोटी पाहूयात. पुढची कसोटी आहे 3 ची कसोटी. आता आपण 2 ची पाहिली, 5 ची पाहिली, 10 ची पाहिली. आता आपणास 3 ची विभाज्यतेची कसोटी. डिव्हिजिबिलिटी टेस्ट. तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3 ही समजून घ्या थोडक्यात आधी काय आहे आणि मग मी सांगतो त्या पद्धतीने लिहा. समजा एखादा नंबर आहे 5274. आता याला 3 ने भाग जातो का नाही कसं ओळखायचं? तर काय करायचंय, हे जे अंक दिलेले आहेत आपल्याला 5 + 2 + 7 + 4 ही बेरीज करून पहा किती येते. 5 आणि 2 7 आणि 7 14 आणि 4 18. बरोबर आहे. तर किती आली 18. 18ला 3 ने भाग जातो का पूर्ण किंवा 18च्या पाड्यामध्ये 3 आहे का? हो. आणि जर असं असेल तर मग या संख्येला पण 3 ने निःशेष भाग जातो. म्हणून याची कसोटी सर्वांनी लिहून घ्या. मी सांगतोय लगेच, उदाहरण नंतर लिहा. आधी कसोटी समजून घ्या. ज्या संख्येतील अंकाच्या बेरजेस ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेस 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 3 ने निःशेष भाग जातो. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने निःशेष भाग जातो. हेच इंग्लिश मध्ये सांगत असताना इफ द digit sum of given number is divisible by 3, then that number also divisible by 3. म्हणजेच काय, जर दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला means the sum of given number digit is divisible by 3, then that number is also divisible by 3. ठीक आहे, लक्षात आली 3 ची कसोटी सर्वांना?
ओके, यानंतर पहा, आता मी तुम्हाला एक नंबर देतो, याला 3 ने भाग जातो का नाही ओळखा? चेक करा, या नंबरला 7 ने भाग जातो का? येस, सॉरी, 3 ने भाग जातो का? ओके, तर तुम्ही फक्त तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करत चला. असं काही नाही की तुम्हाला इथं लिहावं लागतं वगैरे, काही नाही. सगळ्यांचं मी माईक वगैरे किंवा चॅटिंग बंद केलेले आहे, विनाकारण मध्ये डिस्टर्ब होतो. तर या सर्व अंकाची बेरीज करा. 7 अधिक 5 अधिक 2 अधिक 4 अधिक 0 अधिक 2 बरोबर. तर 7 आणि 5 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18 आणि 2 20. तर याला 3 ने भाग जात नाही आणि म्हणून या पण संख्येला 3 ने भाग जात नाही. या ठिकाणी 3 ने भाग जातो. ठीक आहे, लक्षात आली ही सर्वांना टेस्ट? ओके, यानंतर पाहूया आपण नेक्स्ट 9 ची कसोटी. 9 ची विभाज्यतेची कसोटी. मीन्स डिव्हिजिबिलिटी. तर 3 ची कसोटी ज्या पद्धतीने आहे अगदीच त्याच पद्धतीने 9 ची कसोटी तुम्हाला सांगायची. 3 मध्ये काय म्हणतो आपण, दिलेल्या अंकातील बेरजेला जर 3 ने भाग केला तर संपूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी जर दिलेल्या संख्येतील अंकाला, म्हणजे समजा आता या संख्येला 3 ने भाग जातो का नाही कसं ओळखायचं? तर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करून पाहूया आपण. 7 अधिक 2 अधिक 4 अधिक 5 अधिक 3 अधिक 6. तर बेरीज येते 27 आणि 27 ला 9 ने भाग जातो आणि म्हणून तर या ठिकाणी दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला ही 9 ने भाग निशेष जातो. ओके, लक्षात आले 9 ची गोष्ट सर्वांना? तर पहा, आपण 2 ची कसोटी पाहिली, 5 ची पाहिली, 10 ची पाहिली, 3 ची पाहिली, 6 ची पाहिली. यानंतर आपण पुढच्या कसोट्या पाहूयात. 4 ची विभाज्यतेची कसोटी. ची विभाज्यतेची कसोटी.
तर या ठिकाणी 4 ची कसोटी म्हणजेच डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4. कोणाला माहिती आहे 4 ची कसोटी कोण सांगते? राजवीर सांगता येईल 4 ची कसोटी? राजवीर 4 ची कसोटी माहिती आहे कोणाला? ओके, बरेच जणांचे रेज हँड केलेले आहेत. स्मिथ ओके, तर पहा 4 ने डिव्हिजिबल केव्हा होतो? करेक्ट आहे, अगदी म्यूट करून ठेव. समजा एखादा नंबर आहे 5632, तर या नंबर मध्ये शेवटचे 2 अंक चेक करायचे आपणास. किती आहेत? 32. तर या 32 ला 4 ने भाग जातो का? तर 4 ने भाग घातला तर आधी शून्याचा भाग, मग येईल 3, त्यानंतर 2, 4 8 चा 32 and here 0 0 means 32 is completely divisible by 4. जर असं असेल तर या सर्व संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आणि म्हणून याची कसोटी लिहून घ्या सर्वांनी, नोट डाऊन करा. ज्या संख्येतील शेवटच्या 2 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येस, म्हणजे शेवटचे 2 अंक आणि जसे आहेत तसेच घ्यायचे, शेवटच्या 2 अंकापासून तयार झालेल्या संख्येस 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येस 4 ने निशेष भाग जातो. तर त्या संख्येस 4 ने निशेष भाग जातो. लक्षात तुमच्या? केव्हा? जर शेवटच्या 2 अंकाला, आणि हे जर तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगायचं असेल तर काय म्हणतात? इफ अ नंबर फ्रॉम लास्ट 2 digit is divisible by 4, then that number is also divisible by 4. म्हणजे शेवटचे 2 अंक, या 2 अंकापासून तयार होणारी संख्या, याला जर 4 ने निशेष भाग केला तर संपूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. ठीक आहे, लक्षात तुमच्या? ओके, त्यानंतर आपण पाहूयात आता 8 ची कसोटी. 8 ची कसोटी डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 8. तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 8 म्हणजे काय? तर 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? तर दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने निशेष भाग जात असेल, म्हणजे ही दिलेली संख्या आहे समजा 74,512, तर 512 ला आपण 8 ने भाग देऊन पाहूयात. 8 संग 48, तर 3 उरलं पुन्हा 2, 8 चोक 32, म्हणजे हे 0 0. याचा अर्थ शेवटच्या 3 अंकापासून तयार झालेल्या संख्येला
8 ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 8 ने निशेष भाग जातो किंवा त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. हे पण लिहून घ्या, नोट डाऊन करा. ठीक आहे. त्यानंतर अतिशय सोपी अशी एक कसोटी राहिलेली आहे ती म्हणजे 6 ची कसोटी. अतिशय सोपी. ठीक आहे. तर 8 ची कसोटी पुन्हा एकदा मी रिपीट करतो. वेन अ नंबर फ्रॉम लास्ट 3 डिजिट ऑफ अ गिवन नंबर is divisible by 8, then that number is also divisible by 8. म्हणजे संख्येतील शेवटचे 3 अंक जसे शतक, दशक आणि एकक यापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग गेला तर त्या सर्व संख्येस 8 ने निशेष भाग जातो. यानंतर आपण पाहूयात 6 ची कसोटी. 6 ची कसोटी अतिशय सोपी आहे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 6. तर टेस्ट लिहून घ्या. ज्या संख्येला 2 व 3 ने निशेष भाग जातो, ज्या संख्येला 2 व 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने पण निशेष भाग जातो. त्या संख्येस 6 ने निशेष भाग जातो. मीन्स if a number is divisible by 2 and 3, then that number also divisible by 6. म्हणजे 2 आणि 3 ने जर भाग गेला तर असं समजायचं की 6 ने पण निशेष भाग जातोच. ठीक आहे. तर सर्व कसोट्या सर्वांनी लिहून घेतल्या, नोट डाऊन केल्या. ओके. आणि मागील म्हणजे गेल्या वर्षीच्या पाठीमागच्या वर्षी 8 ची कसोटी विचारली गेली होती परीक्षेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कसोट्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत.